मांडल गा सुंबरान मांडल हे बिरोबाच्या भगताने सुंबरान मांडल सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल उभ्या राहिल्या जाग्याला गा समाजाच्या साक्षीनं बिरुबाच्या गादीला गा बिरुबाच्या गादीला शेळ्या मेंढ्या सोबतीला शेळ्या मेंढ्या सोबतीला सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल उभ्या राहिल्या जाग्याला गा पोवी गातो. मित्रांनो नमस्कार. समाजामध्ये एक ना अनेक जाती धर्म रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे एक समाज असा आहे तो वर्षानुवर्ष गावाच्या माळरानावर राहतो. गावाच्या माळरानावरच आपलं उपजीविकेचं साधन म्हणून जगत असतो. तर असा समाज आहे धनगर समाज, जो महाराष्ट्र कर्नाटक भारतातल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले या समाजाचे, याच धनगर समाजातून पुढे आलेले साहित्य कला या विषयावर विपुल लेखन करणारे, धनगर समाजाबद्दलची आस्था असलेले संपादक रावसाहेब पुजारी हे नाव बऱ्याच जणांच्या परिचयाचं आहे. आज आपण त्यांच्याशीच खूप चर्चा करणार आहोत. समाजाच्या समस्या काय आहेत, धनगर समाजाची काय अपेक्षा आहे, तिथले आता सध्याचे नवीन आव्हानं काय आहेत, असं एकंदरीत आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जरूर तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडेल. थँक्यू. आज आपण तमदलगेच्या टोळबिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं हा परिसर आपण आज इथं समजावून म्हणजे या गावाला 1200 एकर डोंगराची आणि अगदी 600-650 एकर पिकाऊ क्षेत्र आहे. त्या जक्क म्हाताऱ्यानं पुण्यात एखादं मूल घेऊन बसावं अशी या गावची एकूण रचना. हा गाव एक वेगळ्या पद्धतीचा महाराणांनी समृद्ध असलेला आणि अतिशय वेगळं पण जपणारं गाव आहे. या गावानं मेंढपाळ व्यवसाय चांगल्या पद्धतीने जपलेला आहे. गुरांची परंपरा या गावानं खूप मोठ्या प्रमाणात जपलेली आहे. गवत हा इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा एक मोठा आधार आहे आणि या संपूर्ण डोंगर परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गवतं येतात आणि ही गवतं हाच या इथल्या जनावरांच्या मुखातला मुख्य चारा आहे. मग ती मेंढरं असतील, शेरडं असतील, गायी असतील, म्हशी असतील, या सगळ्यांसाठी हा चारा अतिशय महत्वाचा आणि मोलाचा असतो आणि त्याची जपणूक कशी करावी या दृष्टीनं इथली माणसं धडपडत असतात. आणि या प्रत्येक धडपडणाऱ्या माणसामध्ये एखादा बडा शेतकरी असतो, अल्पभूधारक शेतकरी असतो, शेतमजूर असतो, अगदी भूमिहीन माणसं या गवतावरती आपली उपजीविका करत असतात. आणि हे गवत किती महत्वाचं आहे इथल्या लोकांच्या दृष्टीनं हे प्रामुख्यानं मी माझ्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते कातरबोना असेल, वालुग असेल किंवा माझं नवीन येणारं गवतायन हे जे पुस्तक आहे, या सगळ्यामध्ये हा गवत हा मी मुख्य धागा धरून त्याच्या भोवती फिरणारं लोकजीवन आहे, त्याच्या भोवती असणारी जैवविविधता आहे, इथले प्राणी पक्षी, इथली झाडं ती कशी या एकूण इथल्या व्यवस्थेशी जोडलेली आहेत याचं शब्दरूप मी माझ्या साहित्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला. जगभर महाराणं ही विस्तृतपणे विस्तारलेली आहेत आणि त्यांचा एक मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. महाराणं हे ग्रामविकासामधलं एक महत्वाचा घटक आहे, पण त्याच्याकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. खरं तरी महाराणं आणि कृषी संस्कृती, महाराणं आणि पशुसंस्कृती ही एकमेकाला पूरकपणे विकसित होत गेलेली आहे. जिथं महाराणं आहेत तिथं पशु आहेत, तिथंच मेंढपाळ व्यवसाय विकसित झालेला आहे. आपण कुठलंही महाराण बघितलं तर तिथं हे जैवविविधता आहे, विविध पक्षी आहेत, प्राणी आहेत. त्याचबरोबर तिथं येणारा मानव हा एक पशु असतो, मानव हा एक पशुपालक असतो आणि दुसरा मेंढपाळ असतो. ही दोन माणसं या महाराणावर ते जगत असतात आणि त्यांना महाराणाचं महत्व खूप चांगलं समजलेलं असतं. महाराणावर येणारी विविध प्रकारची गवतं आहेत,
ती कुठल्या पद्धतीनं कुठल्या माळावर येतात आणि त्याचा आपल्या पालनाला किती उपयोग होतो हे जाणणारा वर्ग म्हणजे हे गुराखी असतील, मेंढपाळ असतील, धनगर असतील, यांना जेवढं कळतं तसं इतरांना त्याचं फारसं गांभीर्य कळत नाहीत. आणि म्हणून ही जी मंडळी आहेत ही महाराणाशी कनेक्ट झालेली, डोंगर मातेशी कनेक्ट झालेली किंवा ज्यांची उपजीविकाच या संपूर्ण महाराणावरती आहे, ती माणसं गवत खूप आत्मीयतेनं जपतात. ती गवत हे खूप मोठं काम करत असतं. ते पडणारा पाऊस जमिनीमध्ये मुरवत असतं. मूलस्थानी जलसंधारण ही जी संकल्पना आहे ही महाराणावरती खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झालेली आपल्याला बघता येईल. किंवा आज नवी कन्सेप्ट आलेली आहे की मोठी मोठी झाडं लावल्यानं जंगल वाढत नाही, पण तुम्ही जर गवतं वाढवली तर ही जैवविविधता खूप चांगल्या पद्धतीने बहरते हे लक्षात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं ते विकसित व्हावं. गावाच्या गावं ही गवतावरती पोचलेली आहेत. अनेक गावांची उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात की केवळ गवताचं संगोपन केल्यामुळं, गवतं वाढवून त्याचा तिथल्या दुग्ध व्यवसायाला, तिथल्या विकासाला खूप मोठ्या पद्धतीनं उपयोग करून घेण्यात आलेला आहे. आणि या गवतामुळं संपूर्ण गावाचा विकास व्हायला खूप मोठी मदत झालेली आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं, पडणारा पाऊस हा एखाद्या झाडापेक्षा महाराणांनी पडलेला संपूर्ण पाऊस या गवताच्या माध्यमातून जमिनीत मुरत असतो आणि ती जमीन, त्या परिसरातलं जलपातळी ही वरती येताना आपल्याला लक्षात येते. हे गवताचं महत्व जाणणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला आपण आपल्या साहित्याच्या मध्यवर्ती आणावं असं मला मनापासून वाटलं. आणि म्हणून मी माझ्या लेखनामध्ये कातरबोना असेल, वालुग असेल किंवा माझी नवीन येणारी जी कादंबरी आहे गवतायन, त्याच्या मध्यवर्ती मी गवत हा घटक ठेवलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवतीचं सगळं विश्व त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. पर्यावरणाकडे पाहणाऱ्यांची जो दृष्टिकोन आहे तो खूप बदललेला आहे. बऱ्याचदा ही गवताळ महाराणा असतात, तिथं कुसळी गवतं वाढतात, काही चांगल्या पद्धतीची गवतं वाढतात, पण त्याचं ज्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं संगोपन व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात ह्या पाळीव प्राण्यांच्या वरती होत आहेत, जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांच्या वरती होत आहेत आणि त्याच्यावर उपजीविका करणारा जो घटक आहे तो त्यांच्यावर सुद्धा होतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे. आणि जर आपल्याला एकूणच समाजाचं बॅलन्स, संतुलन साधायचं असेल तर ही जी जैवविविधता आहे ती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि ती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आपण थोडंसं गावगाड्याचा विचार करताना, गावगाडा जसा विकसित होत गेला, गावं जशी वसली, त्याचवेळी गावाच्या भोवतणी वनराई असावी, गावाच्या भोवती गायरानं असावी, गोचर असावीत, अशा पद्धतीचा विचार पूर्वपार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि तशी ती विकसित सुद्धा केलेली आहेत. गावाला असणारं जनावरांचं बळ असतं, काही शेळ्या मेंढ्या असतील, काही गाई म्हशी असतील, ती चरण्याची एक निश्चित अशी जागा ठरवलेली आहे. आणि ही जी गायरानं आहेत ही प्रत्येक गावाला गायरानं आहेत, पण आज असं लक्षात येतं की या गायरानावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. ही गायरानं शोधावी लागतात आणि शोधून सुद्धा अनेक गावामध्ये ती सापडत नाहीत, त्याच्यावर सगळी अतिक्रमणं वाढलेली आहेत. खरं तरी गावाचं वैभव ही गायरानं आहेत, ज्याला आपण गोचर म्हणतो. अनेक गावामध्ये असं लक्षात येतं की थोरलं गोचर आहे, धाकटं गोचर आहे आणि अशी 2-2, 3-3 गोचर त्या ठिकाणी आहेत. कारण त्या गावाभोवतीचा तो सगळा परिसर विकसित होण्यामध्ये या गोचरांना किंवा या गायरांना अधिक महत्व असतं. तसंच वनराईचं सुद्धा आहे. अगदी वनराईचं गावच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे, पण आज वनराई या सगळ्या संपलेल्या आहेत. याच्याकडे नव्या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे.